चंद्रपूरमध्ये संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी चंद्रपुरात काँग्रेसतर्फे निषेध. नव्या दमांना तत्काळ फाशी द्या, महिला काँग्रेस उतरली रस्त्यावर. भंडारामध्ये काय सांगता, 150 मीटरच्या रस्त्यांसाठी 60 लाखांचा चुराडा. भंडाऱ्यातील प्रकार, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, जी मुठीत घेऊन करावी लागते रहदारी. गोंदिया जिल्ह्यात स्वयं घोषणापत्र घेणे त्वरित थांबवा, इंद्रनील नाईक. शासन शेतकऱ्यांशी पाठीशी खंबीरपणे उभे, नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी. गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीने केला कहर, पिके तुडवली, शेती शिवारात दहशत. वन विभागाची बग्याची भूमिका, शेतकऱ्यांमध्ये रोष, कायमस्वरूपी उपाययोजना करणार कधी. नागपूरमध्ये NMRDA अंतर्गत ही शहरात परिवहन सेवांचे जाळे उभारणार. चंद्रशेखर बावनकुळे. 4 विविध संस्थांद्वारे व्यवस्था. वर्धामध्ये थकीत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे बँकांना आदेश द्या, विजय जावंदिया यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथे दै बलवंतर म्हणून तिचा मृत्यू गेला परत. शेतात कापूस वेचताना समोरच उभा टाकला वाघ. भंडारा जिल्ह्यातील दोगोरी मोठी येथे पाण्याच्या वादातून शेतात मारहाण. ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. मारण्यासाठी उचलला फावडा, थोडक्यात बचावला. गोंदिया जिल्ह्यात LCBने पकडला गांजा. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. डांगुर्ली किन्ही मार्गावर पकडले. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे 2 नोव्हेंबर रोजी भाजीपाला व चिकनच्या दुकानाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. घटनेवेळी दुकानात असलेले चिमुकल्याचे पाय भाजल्याने तो जखमी झाला. नागपूरमध्ये सोने चांदीच्या किमतीत घसरण, विक्रीत घसरण. दर अजूनही सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर. वर्धामध्ये नाफेडचे पोर्टल ठरत आहे सोयाबीनच्या खरेदीत खोडा. सोयाबीन उत्पादकांची कोंडी. पोर्टल बंद असल्यामुळे नोंदणीस अडचण. चंद्रपूर जिल्ह्यातील गौरी येथे यंदा पहिल्याच कापूस वेचणीला मंजूर मिळेना. संकटे टळेना. मजुरांची वानवा. पांढरे सोने शेतातच. यंदा कापूस उत्पादकांचे हाल. भंडारामध्ये साहेब जीव गेल्यावरच खड्डे भरणार का? अड्याळ किटाडी मार्गाची 7.5 संपता संपेना. गोंदियामध्ये वडसा ते कोहमारा राज्य मार्गावरील ग्राम खामखुराजवळ सकाळी 11 वाजता बांबूने भरलेला ट्रक चक्क शेती शिवारातच उलटला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाने प्रसंगवधान राखत आपला जीव वाचवला. गडचिरोलीमध्ये विविध मागण्यांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा. गोंदियामध्ये गुणवत्ता विद्यार्थी घडवण्याची प्रेरणा देणारा उपक्रम. सुलभकांकडून 109 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण. गडचिरोली जिल्ह्यातील मोहटला येथे अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना बरी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांना दिला. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे युवा चेतना मंचतर्फे दिवाळी निमित्त 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान शिवकालीन किल्ले स्पर्धेचे आयोजन केले गेले. या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी पॉवरग्रीड उपकेंद्रातर्फे वॉकथॉन. हिंगणघाटात जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी आकसापूर परिसरात वन विभागाने वाढवली गस्त. वन विभागाचे आवाहन, करंजी परिसरातील जनतेने सावधानता बाळगावी. भंडारामध्ये पालांदूर ग्रामीण रुग्णालयात 108चे वाहन आहे, पण वैद्यकीय अधिकारी नाही. वरिष्ठांचे दुर्लक्ष. आरोग्य सेवा खिळखिळी. रुग्ण वाहन शोभेचे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात 9,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे 8.41 कोटी आले. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची गडनिहाय बैठक. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जय्यत तयारी. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे प्रभागनिहाय चर्चांना उधाण, मात्र चेहरे गुलदस्त्यात. वरिष्ठांकडून चाचपणी सुरू. उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांची भाऊगर्दी. भंडारा जिल्ह्यातील सिहोरा येथे शेतकऱ्यांचा सवाल, सांगा ना साहेब, आम्ही काय गुन्हा केला? कडपा पाण्यात भिजले, सरसकट मदत करी. दानपाखर होण्याची भीती बळावली. गोंदियामध्ये नामोफत हवा पाणी. पेट्रोल पंपावर नियम धाब्यावर. ग्राहकांची गैरसोय कायमच. गैरसोयीचे पेट्रोल पंपही बिनधास्त चालतात. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील हनुमान मंदिरात काकड आरतीचा कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाला. दिनांक 7 ऑक्टोबरपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे आई वडिलांची काळजी घेण्याऐवजी तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात. बुटीबोरीत इंदुरीकर महाराजांची खत. वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे रस्त्यावर आलेल्या झाडामुळे बसचा अपघात. दुचाकी चालक जखमी. अंतरा ते लहान आर्वी मार्गावरील घटना. चंद्रपूरमध्ये वेकवली प्रकल्पग्रस्तांना मिळतो अल्पसा मोबदला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चटप आक्रमक. भंडारा जिल्ह्यातील दुसाडा येथे डोक्यावर कर्ज, पीक पाण्यात. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. कडपांना फुटले कोंब, दुर्यावर टाकल्या कडपा. गोंदिया जिल्ह्यातील ओरजनी मोरगाव येथे समाजातील गरजूंची सेवा केल्यानेच मिळतो खरा आनंद. लाईकराम बेंडाकर मोफत रोग निदान व चष्मे वाटप शिबिर.
गडचिरोलीमध्ये पावसाच्या धारा अंगावरच झेलल्या. 30,000 घरकुले अद्याप अपूर्णच. वेळेवर अनुदान मिळत नसल्याचा बसला फटका. मोलमजुरीतून बाळ्याचाही खर्च झाला असह्य. नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे भांड्यांच्या वाटपात महिलांची थट्टा. बांधकाम कामगार मंडळात काय चाललंय? वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व शाश्वत प्रभाग संघ वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. चंद्रपुरातील जड वाहतुकीबाबत 8 दिवसात तोडगा काढा, प्रतिभा दानोरकर यांच्या प्रशासनाला इशारा. भंडारामध्ये अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा गंभीर संकटाच्या वावटळीत सापडले. ऑक्टोबरच्या अखेरीस झालेल्या सततच्या पावसाने परिपक्व स्थितीत असलेली धान व भाजीपाला पिके जमिनीदस्त झाली. मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हैराण झाले असून शासनाकडून बोनस स्वरूपात दिलासा मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कापणी झालेले पीक पूर्णतः खराब झाले, तर उभ्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने ते सुद्धा पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर असल्याने शासनाने तत्काळ कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री काशीनाथ बेंडारकर यांनी केली. गडचिरोली जिल्ह्यात पंचनामे करून अहवाल पाठवा, सहपालकमंत्र्यांनी दिले निर्देश. नागपूरमध्ये गर्भधारणेदरम्यान 2% गर्भवतींना होऊ शकतो किडनी विकार. डॉक्टर पियुष किंमतकर नेफ्रोलॉजी सोसायटीच्या अध्यक्षपदी. वर्धामध्ये गुंजखेडा घाटातून सुरू आहे वारेमाप वाळू उपसा. नदीपात्रात पोखरून होतही गंडूळ. 40 ते 50 ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक. महसूलसह पोलीस प्रशासनाची दुर्लक्ष का? राज्याच्या महसूल विभागातील तलाठ्यावर कामांचा प्रचंड ताण. सध्या तलाठ्यांच्या संख्येपेक्षा कामाचे प्रमाण जास्त असल्यामुळे एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरून ये जा करणारी वाहनांची तपासणी नोंद घेण्यासाठी आंतरराज्य सीमा बोपेरा येथे पोलीस चौकीचे बांधकाम करण्यात आले, परंतु पोलिसांची पदे रिक्त असल्याने 24 तास पोलीस चौकी सुरू ठेवण्यात येत नाही. रात्री बंद असते. परिणामतः सध्या काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथील जलशयाच्या चेन क्रमांक 11वरील तसेच देऊळगाव व गोंड उंबरी वितरीकडे जाणारी गेटची तत्काळ दुरुस्ती करा अशी मागणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील वायगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील वाढती अस्वच्छता आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजाराविरोधात विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत अधिकारी खटेश्वर मांडवी यांना निवेदन देऊन स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. नागपूर जिल्ह्यातील बेवापूर येथे सोयाबीन पाठोपाठ दानही आडवा. शेतकरी संकटात. सोयाबीन तर गेलाच, पण आता दानानेही दगा दिला. वर्धा जिल्ह्यात आधार केंद्रात झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी. युवा परिवर्तन संघटना आक्रमक. निवेदनातून मागणी. आरोपीस वाचवण्याच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे प्रयत्न.